आज आपण अशा प्रकारे मस्त स्पंज डोसा रेसिपी करणार आहोत। मी स्पंज मसाला डोसासाठी डाळ आणि तांदूळ भिजत घालत आहे। तर मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। हा 4 वाट्या तांदूळ आहे आणि यासाठी उडदाची डाळ घेतलेली आहे मी 2 वाट्या। तर मी हे सेपरेट छान धुवून भिजत घालणार आहे आणि रात्री यातलं पाणी काढून छान मिक्सर मध्ये फाईन वाटून घेणार आहे आणि उद्या सकाळी आपण ह्याचे स्पंज डोसा करणार आहोत। तर मी आता हे छान धुते आणि मस्त 8 तास छान भिजत घालते। त्या आपण हे धुतल्यानंतर मेथी दाणे सुद्धा आपण त्याच्या बरोबर घालणार आहोत, म्हणजे हे सुद्धा छान फुगतील आणि आपल्या मसाला डोसाला मेथीच्या दाण्यांमुळे छान टेस्ट येते। तर आपण हे असं करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता इथे मस्त मी तांदूळ धुवून घेतलेला आहे 4-5 पाण्याने। हा आपण तांदूळ घेतलेला आहे, आपण स्पंज मसाला डोस्याचं भिजत घालतोय आपण तांदूळ आणि डाळ। इथे उडदाची डाळ घेतली मी 4 वाटी तांदूळ आणि 2 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। ही सुद्धा छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे 4-5 पाण्याने। आता हे मेथी दाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत भिजत, तांदळाबरोबरच घालणार आहोत आपण भिजत। आणि हे मस्त मी 8 तास भिजत घालणार आहे आणि रात्री छान वाटणार आहे, म्हणजे सकाळपर्यंत आपलं जे मसाला डोसाचं पीठ अगदी छान फर्मेंट होतं। तर असं आपण करून घेऊया। तर इथे मी आता 8 तास झालेले आहेत, तुम्ही बघू शकता कसे आपले तांदूळ छान भिजलेले आहेत, त्यात मेथी दाणे सुद्धा चांगले फुगलेले आहेत, मस्त ते सुद्धा तांदळाबरोबरच भिजलेले आहेत। आणि इथे उडदाची डाळ सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त फुगलेली आहे मस्त। तर आता मी हे मिक्सर मध्ये छान वाटून घेणार आहे, तुम्ही बघू शकता। मी आता सर्वप्रथम डाळ करून घेते आणि डाळ झाल्यावर तांदूळ करणार आहे आणि हे परत रात्रभर मी ठेवणार आहे फर्मेंट व्हायला बॅटर। आणि उद्या ह्याचे आपण स्पंज डोसा करूया। अशा प्रकारे मी करून घेणार आहे। हे असं मस्त आपण मिक्सर मध्ये असं वाटून घ्यायचं, असं फाईन असं वाटून घेतलेलं आहे। आता हे आपण झाकण लावून रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवूया आणि उद्या सकाळी आपण करूया मसाले डोसे। हे बॅटर काल आपण मसाला डोसाचं रात्री मिक्सरला छान वाटून ठेवलं होतं, बघा कसं झालं, किती फुगले बघा, मस्त रात्रभर फर्मेंट झालं। याचे आपण छान स्पंज डोसा करणार आहोत। अशा प्रकारे मी केलेला आहे। 4 वाटी तांदूळ 2 वाटी उडीद डाळ। जर तुम्हाला खूप छान स्पंजी मसाला डोसा हवा असेल तर 1 वाटी पोहे घ्यायचे, ते छान धुवायचे आणि भिजत घालायचे, ते सुद्धा मिक्सर मध्ये वाटून ह्याच्यात मिक्स करू शकता, पण मी नाही केलेले आहेत, मी फक्त डाळ आणि हेच घेतलेलं आहे, पण तसं सुद्धा करतात। आता आपण चटणी करणार आहोत मसाला डोस्यासाठी। त्यासाठी मी 1 नारळ छान चिरून घेतलेला आहे, मी ओला नारळ। इथे डाळ घेतलेला आहे फुटाण्याची डाळ, अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी। 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, 10-12 पानं आणि इथं पुदिना आहे, साखर, मीठ एवढं आपण मिक्सर मध्ये छान चटणी करून घेऊया। आता आपण मसाला डोसाची चटणी करून घेऊया। त्यासाठी मी 1 नारळ आहे ओला नारळ, तो छान कापून घेतलेला आहे। इथे डाळव घेतलेला आहे 2 ते 4 चमचे। इथे मी 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 मिरच्या, कढीपत्त्याची 10-12 पानं आणि पुदिना घेतलेला आहे मुठभर, साखर 1 चमचा घेतलेली आहे, मीठ घेतलेला आहे। तर आपण छान
आधी वाटून घेऊया आणि मग त्याला जिरी मोहरी हिंगाचा छान तडका देऊया। आता मस्त आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी। आता त्यामध्ये जिरं घालणार आहोत आपण अर्धा चमचा। छान तडतडलं आपलं जिरं। आता मोहरी घालूया, जिरं मोहरी अर्धा चमचा आणि हिंग घालूया। गॅस बंद करूया आणि चटणीवर मस्त तडका। ही आपली मस्त चटणी तयार, एका नारळाची चटणी। बघू शकता किती सुंदर झालेली आहे चटणी। अशी चटणी अप्रतिम लागते। मी नेहमी करते घरी, मुलांना खूप आवडते म्हणून मी जास्त प्रमाणात करते। एवढी एका नारळाची केलेली आहे मी, भरपूर होती, एक नारळ आणि डाळवर। आता हे काल आपण रात्री छान मिक्सर मध्ये फाईन वाटलं होतं, तुम्ही बघू शकता। रात्रभर हे चांगलं फर्मेट झाले, बघा किती फुगले हे आपलं मसाला डोसाचं पीठ। तांदूळ आणि उडीद डाळ आणि थोडेसे आपण त्यामध्ये मेथी दाणे घातले होते। आता ह्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार आणि आपण करूया। चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी। आता परत आपण छान मिक्स करूया। पॅन ठेवलेला आहे मसाला डोस्यासाठी। आपण सर्वप्रथम आपण तेल लावून घेऊया पॅनला, एकदाच लावायचंय। आता तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण मसाला डोसा घालूया। आपल्याला स्पंज डोसा करायचा आहे, त्याच्यामुळे जास्त आपल्याला पसरवायचं नाहीये, स्पंज डोसा करायचा आहे आपल्याला। तर आपण मसाले डोसे करून घेऊया आता मस्त। सुरुवातीला आपण असं तेल लावून घ्यायचं पॅनला। हे असं स्पंज डोसा आपण करणार आहोत। हे असा मस्त करून घेऊया। बघू शकता तुम्ही कशी मस्त जाळी आलेली आहे। आता आपण पलटूया, कसा मस्त झालाय स्पंजी। बघा या साइडने पण कसा मस्त झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यावर छान अमूल बटर घालूया, मस्त क्यूब अमूल बटरचा छान लावून घेऊया आपण। आपण लोणी सुद्धा लावू शकतो, पण मी आज अमूल बटर लावणार आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त जाळी आलेली आहे आपल्या स्पंज डोसाला। पलटूया आता, अमूल बटर लावून घेऊया मस्त। ह्याला सुद्धा आपण बटाट्याच्या भाजी बरोबर चटणी बरोबर खाऊ शकतो, अप्रतिम लागतो। तुम्ही बटर लावू शकता, लोणी लावू शकता, सुंदर लागतो। काढून घेऊया आता। बघू शकता कशी मस्त जाळी आलेली आहे आपल्या स्पंज डोस्याला, अप्रतिम। आता आपण पलटूया, ह्या साइडने सुद्धा बघा किती सुंदर जाळी आलेली आहे, मस्त। आता आपण अमूल बटर घालूया मस्त।
बघू शकता ह्या आपण मसाला डोसाला कशी मस्त जाळी आली बघा. आता आपण पलटूया. बघा इथून सुद्धा किती अगदी मस्त जाळी आलेली आहे. आता आपण अमूल बटर घालूया. हे असे मस्त आपण जाळीदार स्पंज डोसा बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा बघा किती सुंदर जाळी आली. प्रत्येक स्पंज डोस्याला कशी मस्त जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला मागूनही दाखवते. हे बघा मागच्या साईडने सुद्धा अगदी मस्त परफेक्ट आलेली आहे जाळी. आणि फ्लफी सुद्धा बघा इतका मस्त झालाय. फ्लफी आहे बघा, इतका मस्त स्पंजी फ्लफी झालाय बघा, मस्त झालेला आहे. अशा प्रकारे केलेला आहे मी. आज आपण अशी मस्त स्पंज डोशाची रेसिपी करून दाखवलेली आहे. अगदी तांदूळ भिजवण्यापासून ते वाटण्यापासून, फॉर्मेट कसे करायचे ते रात्रभर आणि सकाळी कसे मसाले डोसे करायचे, असे स्पंजी कसे होतात तुम्ही बघू शकता. इतके फ्लफी झालेले आहे ते बघा, इतके सुंदर होतात स्पंजी मसाला डोसा. आणि खायला सुद्धा इतका अप्रतिम आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? मी इथे बटाट्याची भाजी केलेली आहे, मी चटणी सुद्धा करून दाखवलेली आहे. आणि हे असे मसाले डोस्याबरोबर अगदी अप्रतिम लागते. तुम्ही पण अशी करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. मी केलेली रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा छान छान. थँक्यू.